जीवनात सगळ्यात मोठं दुःख एवढंच आहे पा, एकुलता एक मुलगा मरण पावला तरी तेवढा बाप एवढा रडत नाही, पण शेवटच्या वेळेला एकुलती एक मुलगी वाटी लावायच्या वेळेला किती मोठा दगडासारख्या अंतकरणाचा बाप असेल तरी सुद्धा डसाडसा रडतो. मुलीला वाटी लावण्याच्या वेळेला हिमालयाला सुद्धा दुःख होतंय. पार्वती मातेला मैना माता समजावून सांगतात, पार्वती अगं पतीच्या सुख दुःखात सहभागी होऊन राहणं, आयुष्यभर त्यांची सेवा करत राहणं, हाच खरा पातिव्रत धर्म आहे आणि तो पातिव्रत्य धर्म तुला सांभाळावा लागेल. महिला मंडळाचं खूप कठीण असतं पहा. लग्नाचं वय होईपर्यंत जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आई वडील सांभाळ करतात. कुठेतरी काम हातभार आई वडिलांना लावू लागणार, काम कुठेतरी आता शिकलेली मुलगी आहे आणि लग्नाचं वय होतं आणि दुसऱ्याच्या स्वाधीन मुलगी करावी लागते पहा. मी तर सांगत असते सगळ्यात श्रीमंत कोण असेल तर तो पोरीचा बाप असतो. कारण खूप मोठं काळीज लागतं की स्वतः हुंडा देऊन स्वतःच काळीज दुसऱ्याच्या स्वाधीन करण्यासाठी सुद्धा खूप मोठ्या काळजाचा माणूस लागतो. त्याशिवाय हे कार्य घडत नाही. सगळ्यात मोठं दुःख तेवढंच आहे. आयुष्यभर आपण जर पाहिलं ना, आईच्या नंतर बापाची काळजी घेण्यासाठी कोण असेल तर ती मुलगी असते पहा. मी सांगत असते ज्यांना 3 मुली ज्यांना 4 मुली स्वतःला भाग्यवान समजायचं की 3 कन्यादान करण्याचं भाग्य मत भाग्य तुमच्या नशिबात आहे, तुमच्याकडे आहे. मुलगी झाल्याच्या नंतर दुःख कधीच नाही मानायचं. आपण जर विचार केला एखाद्या वेळेला मुलगा जर व्यसनाच्या अधीन गेला, शेवटच्या वेळेला लाथा घालून तो मुलगा आपल्याला घराच्या बाहेर काढून देतो, पण कधीच मान वर न करून बोलणारी मुलगी शेवटच्या वेळेला सुद्धा बापाचा आईचा सांभाळ करते. एखादी तरी आई वडिलाच्या जीवनात एखादी तरी मुलगी असावी पहा. मुलीशिवाय आपण म्हणतो ज्याला मुलगी नाही त्याला विचार काय असतं, तर देवाला म्हणता देवा कार्य एखादी पोरगी दिली नाही. आणि एखाद्या वेळेला मुलासोबत जर भांडण झालं, सुनेसोबत जर भांडण झालं तर 2-4 दिवस गावाला जाऊन येण्यासाठी का होईना माणसाकडे बाईकडे एखादी तरी मुलगी असावी. आयुष्यभर सांभाळ करते, बापाच्या वरती रात्री 12-1 वाजू द्या पण वडिलाची वाट पाहते. जोपर्यंत वडील समोर बसून जेवण करत नाही तोपर्यंत स्वतः जेवण नाही करणार. आईला सांगते अगं आई एवढी जोरात नको बोलत जाऊ बाबाला, दरवेळेस कशाला बोलत असती, जर काही स्वतःच्या जीवाचं बरं वाईट केलं तर काय होईल. स्वतःच्या आईला बोलत राहते. कधीच कोणाच्या समोर न झुकणारा बाप, पण लग्नाच्या वेळेला तो बाप झुकल्याशिवाय राहत नाही. स्वतःच्या काळजाचा तुकडा स्वतः दुसऱ्याच्या स्वाधीन करून देतो. लग्नाचा दिवस होतो, आपण म्हणतो डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती आपली आई असते, पण डोळ्यात न दाखवता आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत जो प्रेम करतो तो आपला बाप असतो. निस्वार्थ मनानं प्रेम करतो. हे नातं माणसानं सांभाळलं पाहिजे. कधीच कोणाच्या समोर न झुकणारा बाप. कन्यादान करण्याच्या वेळेला ती मुलगी स्वतःच्या भावाकडे येते. भावाला सांगते दादा अरे आजपर्यंत कित्येक चुकीचे काम तू केलेत, पण पोटात घालून घेतले. बाबांच्या पर्यंत ती तुझे चुकीचे काम मी जाऊ दिले नाही, पण आज वडिलाला शुगर बीपीचा त्रास आहे. रोज जर गोळी खाल्ली नाही तर एखाद्या दिवशी चक्कर येते, जेवण जात नाही, बाबांना त्रास होतो. दादा एकच विनंती माझी तुला, सासरला जाते मी पण आजपर्यंत सांभाळ करण्यासाठी काळजी घेण्यासाठी मी होते, पण हात जोडून विनंती आहे शेवटपर्यंत आई वडिलाला त्रास होईल असं कधी वागू नको. अरे जरी माझी भाऊजाई घरात आली ना, तुझ्या बायकोनं किती विचार डोक्यात घालू दे, पण आई बापाला घराच्या बाहेर काढून टाकण्याचा विचार कधी घेऊ नको, कधीच निर्णय घेऊ नको. स्वतःच्या आजीला सांगते आजी अगं माझ्या वडिलाला शुगर बीपीचा त्रास आहे ग, जेवण नाही केलं तर चक्कर येते, कुठेतरी चक्कर येऊन पडतील. आई जरी जोरात बोलली जेवायला दिलं नाही ना तू काळजी घे. बापाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडते. 4 वेळेला एकदा का माहेरला आली ना, सासरला जाताना मातीच्या भिंती आहेत, किती 2-3 मजली असलेल्या बिल्डिंग मध्ये त्या मुलीला द्या, पण त्याच 4 मातीच्या भिंतीला आणि त्या पत्र्याच्या घरावरती इकडे तिकडे मुलगी फिरत राहते. काय विसरलं तर नसेल ना, काय राहिलं तर नसेल ना, पण त्या मुलीला काय माहितीये याच तर मातीच्या 4 भिंतीमध्ये तिचा जीव अडकलेला आहे. तिथून बाहेर नाही निघून जाऊ शकत. कधीच कोणाच्या समोर न झुकणारा बाप आज ड्रायव्हरच्या बाजूने येतो, जावायला सांगतो जावाई बापू अरे आयुष्यभर माझ्या तळ हाताच्या फोडासारखा सांभाळ केला त्या मुलीचा, पण तुम्हाला विनंती माझी शेवटच्या वेळेला एखादी जरी चूक तिच्याकडून काही झाली ना तरी तुम्ही तिला पदरात घालून घ्या. स्वतःच्या वेहाईला सांगावं
जावयाच्या वडिलाला सांगावं एखादी चूक जर झाली सासूबाई विहीनबाई तर तुमची स्वतःची मुलगी म्हणून पदरात घालून घ्या. आयुष्यभर खूप प्रेम केलं हो तिच्यावरती, जीवा पाड तिला सांभाळलाय. हात जोडून विनंती तुम्हाला, आयुष्यभर तुम्ही तिच्या घरातला माणूस म्हणून तिच्यावरती नितांत प्रेम, तिला सोडून देऊ नका. एखादी चूक झाली तर तिला पदरात घालून घ्या. बापाचं सांगणं राहतं पहा. बापाच्या गळ्यात पडून डसा ती मुलगी रडते. बापाला सांगते बाबा अहो आयुष्यभर तुम्ही सांभाळ केलाय. चला वडील नाही त्याला किंमत कळते पा काय. तर मुलगी एकदा का घरातून बाहेर निघून गेली, 1 महिनाभर 1 वर्ष त्या आई वडिलाचं मन घरात लागत नाही, काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. लक्ष्मीच्या पावलानं आलेली ती मुलगी आहे घरात. त्याच लक्ष्मीला स्वतःच्या हातनं दुसऱ्याच्या घरात देण्यासाठी खूप मोठं काळीज आणि खूप मोठं धाडस लागतं. याशिवाय कार्य घडत नाही. दानात दान सर्वात श्रेष्ठ दान असेल तर ते कन्यादान केलेलं आहे पा. पण विचार जर केला, मोठं अंतकरण जड अंतकरण करून बाप दुसऱ्याच्या स्वाधीन त्या मुलीला करून देतोय. हिमालयाला फार वेदना होतात, मैना मातेला सुद्धा वेदना होतात. मैना माता सांगते पार्वती अगं आयुष्यभर पतीच्या सुख दुःखामध्ये सहभागी हो. किती ऐश्वर्यामध्ये स्वतःच्या वडिलाच्या घरी राहिली ना, दुःखात पती असतील तर त्यांच्या दुःखात सहभागी हो. काही आनंद असेल त्या आनंदात सहभागी हो. स्वतः पुढे होऊन प्रपंच संसार व्यवस्थित करणं हिला तर खरे संस्कार म्हणतात. सगळ्यात मोठं वाईट जीवन जर कोणाचं असेल तरी ती महिला मंडळाचं आहे पा. लग्नाचं होईपर्यंत कधीच कोणाचा परत शब्द एखादा जोरात ऐकून घेतलेला नसतो. पण सासरवास करणारी सासूबाई भेटली तर फार कठीण असतं. आयुष्यभर चांगलं कर्म करू द्या, आई शिकवते बाळा हे आलं पाहिजे ते आलं पाहिजे का सासूबाई नाव ठेवल आणि उद्धार शेवटी आई वडिलाच्याच नावाचा आहे. एखादी गोष्ट एखादी वस्तू लग्न झाल्यावर मुलीकडून जर चुकली ना, सासूबाई म्हणते का ग हे शिकवलं का तुझ्या आईनं तुला, हे शिकवलं का तुझ्या बापानं तुला. अहो आईनं तर शिकवलंय लग्न झाल्यावर पहाटे 4-5 वाजता उठावं लागतं. लग्न झाल्याच्या नंतर कसं वागावं कसं बोलावं. स्वतःच्या मनात जरी इच्छा असेल आपण घरातलं हे काम करू नये आपल्याच्यानं होणार नाही, पण तरी सुद्धा स्वतःचं मन मारून तो संसार तो प्रपंच दिलेल्या घरी आनंदात राहण्यासाठी आणि आई वडिलांना ज्या मुलासोबत लग्न लावून दिलंय आयुष्यभर त्याच्यासोबत संसार करण्याचा शब्द आई वडिलांना दिलेला असतो. आई वडिलांची मान खाली जाऊ नये यासाठी ती मुलगी शांतपणे त्या सासरमध्ये राहते पा. पण माझं सगळ्यांना सांगणं आहे, दुसऱ्याची मुलगी सुद्धा तुमच्या घरात आल्याच्या नंतर तुम्ही स्वतःच्या पोटच्या पोरीसारखं तिच्यावरती प्रेम करा. कधी वाईट परिस्थिती असते, कधी कधी पहा तुम्ही एखाद्या मुलीला जर खूपच जास्त त्रास झाला ना तर शेवटच्या वेळेला आत्महत्या करून मरावं लागतंय. बापानं लोकांचं 6 महिने घालून ऊसतोडीचं काम करून मुलीचं लग्न लावून दिलंय. आयुष्यभरही आता किती प्रॉपर्टी कमवण्याचा प्रयत्न केला तरी लोकांचं झालेलं कर्ज कधी फेटू शकत नाही. हे झालेलं कर्ज फेटू शकत नाही म्हणून ती मुलगी विचार करते, आता जर मी इथून त्रास होतोय सासरवास आहे म्हणून जर माहेरात गेले ना तर माझ्या माय बापाला आत्महत्या करून मरावं लागेल म्हणून स्वतः काहीतरी आत्महत्या करून मरते पा. अशी वेळ कधीच कोणाच्या जीवनात येऊ नये. आमच्या भागात ही घडलेली घटना आहे पा, सत्य घटना आहे. ज्या मुलीला स्वतःच्या जीवनात आई नाही वडील नाही तिचा सांभाळ मामानं केलेला आहे. मामानं सांभाळ केला आणि तिच्या मामानं तिच्या आजी आजोबांनी तिचं लग्न लावून दिलं. मुलगी असेल तेव्हा 8वी 9वीला. आमच्या समोरची गोष्ट आहे ती. 8वी 9वीची मुलगी नक्षत्रासारखी दिसणारी मुलगी होती, रूपवान होती. त्या मुलीला पाहिलं की असं वाटायचं साक्षात लक्ष्मीचं दर्शन झालंय. देवाची भक्ती करायची. बऱ्याच वेळेला तिला स्वयंपाक येत नव्हता, पण सासरला लग्न झाल्यावर सासरला आल्यावर सगळ्या गोष्टी तिने शिकून घेतल्या. त्या बाईला 2 मुलं. मोठ्या मुलाला ती मुलगी सून म्हणून करून आणल्याच्या नंतर त्या सासूबाईने सगळ्या गोष्टी शिकवल्या. भाऊजाईचं लग्न झालेलं असून सुद्धा ती ननंद ज्या वेळेला घरामध्ये आली तिच्या भाऊजाईने एवढा त्रास द्यायला तिला चालू केलं. कधी हाणायची कधी मारायची. एखादी भाजी कधी जर चुकली करता करता सासूबाईला तिच्या बदल्यात तिच्या काड्या सांगायची, हे असं वागते ते असं वागते. गावात जर कुठं पाणी आणण्यासाठी गेली ना याच्याकडे पाहिलं त्याला बोलली असं केलं. भाऊजाई स्वतः भाऊजाईच्या बद्दल स्वतः ननंद सांगायची.
भावाचा पूर्ण संसार उद्ध्वस्त, त्या पुरीला शेवटच्या वेळेला तिथून निघून जावं लागलं. एवढा त्रास दिला सासू सासऱ्यानं सुद्धा आणि स्वतःच्या नंदेनं सुद्धा. घडलेली घटना, ती मुलगी निघून गेली पहा. निघून गेल्याच्या नंतर सुद्धा आता आजी आजोबा आहेत, 11वी 12वीची मुलगी एकटीला ठेवणार कसं? आपण आज आहोत तर उद्या नाहीत म्हणून तिचं परत दुसरं लग्न लावून दिलं. दुसरं लग्न लावून दिल्याच्या नंतर तुम्हाला घडलेली घटना सांगते, कोणाच्या जीवनात झालं असेल, घडलं असेल असं पहा. दुसरं लग्न लावून दिल्याच्या नंतर सुद्धा पहिलं लग्न झालं होतं तिथे त्या सासऱ्याला सासूबाईला समजलं या मुलीला या ठिकाणी लग्न करून दिलेलं आहे. त्या सासऱ्यानं त्या घरी जाऊन त्या परिवारात जाऊन परत सांगितलं की मुलीचं वागणं चांगलं नाही, या मुलीचं बोलणं चांगलं नाही. आणि ती स्वतः आमच्या गावातल्या प्रत्येक माणसाच्या घरी ती मुलगी रोजानं कामाला जात होती, 200 रुपये रोजानं. ज्याला ऊन काय असतं हे सुद्धा माहिती नव्हतं. पण आई वडील जीवनात नाही म्हणून एवढा वनवास त्या पोरीचा. ज्या वेळेला तिकडचं दुसरं लग्न लावून दिलेलं ते सुद्धा नांदणं मोडलं ना, त्या मुलीनं विचार केला आता आजी आजोबाकडे जाऊ शकत नाही, गावातल्या लोकांना झालेलं काळात तोंड दाखवू शकत नाही, आणि आता इथेही माझं नांद नाही राहू शकत. कधी हे लोक माझा घात करतील, कधी मला मारून टाकतील, सांगता येत नाही. त्या मुलीनं जो पाऊल उचलायला पाहिजे नाही तो पाऊल उचलला. त्या मुलीनं स्वतः एका खोलीमध्ये गेली, खोली बंद करून घेतली, रॉकेलची कॅन घेऊन स्वतःच्या अंगावर ओतून घेतली पा, आणि रॉकेल अंगावरती ओतून घेऊन स्वतःच्या हातनं तिनं काडी लावून घेतली. मुलगी जळून भस्म झाली. आज कित्येक वर्ष त्या परिवारानं ते पाप फेडण्याचा प्रयत्न केला तरी आयुष्यात ते पाप कधी फिटू शकत नाही पा. एखाद्या निरागस लेकराचा आपल्यामुळे वाटोळ होत असेल, माणसाचा जगून उपयोग नाही. कधीच माणसानं चांगलं करणं होत नसेल तर करू नये, पण लोकांचं वाटोळ मात्र कधी करायचं नाही. स्वतःच्या बहिणीमुळे भावाचा संसार, भावाचा प्रपंच उद्ध्वस्त झालेला बघितलाय आम्ही. मला सांगायचं एकच, लग्न झाल्याच्या नंतर स्वतःचं पोटचं लेकरू म्हणून सांभाळा. कोणीतरी 9 महिने 9 दिवस त्या मुलीला सांभाळलेलं आहे. स्वतःचा काळजाचा तुकडा म्हणून आयुष्यभर तिच्यासाठी झगडत राहिलेत. तिचं लग्न लावून देण्यासाठी लोकांचे वेजाने पैसे काढलेत, ऊसतोडीचं काम केलंय त्यानं, 6 महिने घातलेत. याच्या पाठीमागे या सगळ्यांचा तळतळाट आपल्याला भेटतोय. त्या जर लेकराला त्रास झाला तर मैना मातेला सुद्धा वेदना होत आहेत. मैना माता पार्वती मातेच्या गळ्यात पडून ढसढसा रडत आहेत. ज्या वेळेला वाटी लावण्यात येत आहे, भगवान भोलेनाथ, भगवान उमानाथ पार्वती मातेला कैलासावरती घेऊन आलेत. पार्वती मातेला ज्या वेळेला विचार केला भोलेनाथांनी की पार्वती ही